त्याच्यानंतर मग सर्व पुढच्या जर ठरलं आहे तर आता करू नका, उगाच काय माहिती आहे सुखासुखी सर्व। चेंबूर के वरवली गांव के शरदवारी में आज रोड सर्वे करने आए अधिकारी और शरदवारी के रहवासियों के बीच तनातनी हो गई। शिवसेना उद्धव गुट के प्रमोद शिंदे, अविनाश शेवाले साहब, आरसीएफ पुलिस स्टेशन के वरिष्ठ अधिकारी को भी बीच में आना पड़ा। यहाँ के रहवासियों का कहना कि सारे अधिकारी आमदार खासदार नगर सेवक के साथ आकर जगह देखेंगे, उसके बाद ही सर्वे होगा। मगर आज 16 जुलाई 26 को बीएमसी के अधिकारी पुलिस बल के साथ यहाँ आ गए। बाद खासदार अनिल देसाई और डीएमसी शिवसेना उद्धव गुट के प्रमोद शिंदे, अविनाश शेवाले साहब, आरसीएफ पुलिस स्टेशन के वरिष्ठ नंतर हे ब्रिज बनणार की नाही बनणार शहानिशा सर्व केली। त्याच्यानंतर अनिल भाऊ देसाई यांनी पत्र दिलं डीएमसीला आणि महानगरपालिकेला, त्यात उल्लेख केला की गरज असेल तरच करा, अन्यथा तिथे त्या नागरिकांना त्रास होईल असं करू नका। त्याच्यानंतर बैठक लावली आता 8 तारखेला, तेव्हा पण सर्व लोक आले होते आणि त्यांच्यासमोर विषय झाला। असू दे पण साहेब, ज्या गोष्टी अडथळे जे आहेत ते नोंद करताना याची तुम्ही नोंद करा। हार्डस पॉईंट जसं डीएमसी मॅडम मला म्हणाली आहे की साहेब जर रस्ता रद्द करायचा असेल तर आम्हाला पण काही गोष्टी लिहाव्या लागतील, तर तुमच्यावर विश्वास ठेवतो। त्याच्यासाठी घरांची नोंदणी, घरांची तुम्ही मोजमाप करताना बाजूचं मोजमाप करा, पुढे जाऊन आरसीएफ बिरसीएफ सर्व करा। आरसीएफची जागा सगळ्या गोष्टी आणि ज्या गोष्टी करायचं मध्ये सर्व करा, पण आमच्याकडनंच करून त्यांचं सोडून द्या असं नाही। सगळं पूर्ण आमच्या आज मी साहेबांचा रिस्पेक्ट करून आज आम्ही ऐकलोय, पुढे आम्हाला जरा सहकार्य करा पोलिसांनी पण। काम करा, मी तर तुम्हाला ऐकत नाही की भविष्यामध्ये हा रस्ता होणार नाही अशा पद्धतीचे काही तांत्रिक मुद्दे आहेत, ते पण त्याचा पण आपण अभ्यास सुरू केलेला आहे। त्यामुळे हा रस्ता होणार नाही असं मला तरी वाटतं का, कारण पुढे जो ब्रिज येणार आहे आपलेच आहेत रे, आपले बीएमसीचा नाही आहे, आपल्या वतीने आहेत प्रमोद शिंदे साहेब, बाळासाहेब ठाकरे। आणि मी पण तुम्हाला हे सांगेन की सरकारी हे झालं ना, इथली लोक कोणी जाऊ दे, आम्हाला इथं बिल्डिंग बांधून द्या विषय तुम्हाला बाकीच्या चेंबूर के वरवली गांव के शरदवारी में आज रोड सर्वे करने आए अधिकारी और शरदवारी के रहवासियों के बीच तनातनी हो गई। शिवसेना उद्धव गुट के प्रमोद शिंदे, अविनाश शेवाले साहब, आरसीएफ पुलिस स्टेशन के वरिष्ठ अधिकारी को भी बीच में आना पड़ा। यहाँ के रहवासियों का कहना कि सारे अधिकारी आमदार खासदार नगर सेवक के साथ आकर जगह देखेंगे, उसके बाद ही सर्वे होगा। मगर आज 16 जुलाई 26 को बीएमसी के अधिकारी पुलिस बल के साथ यहाँ आ गए। बाद खासदार अनिल देसाई और डीएमसी शिवसेना उद्धव गुट के प्रमोद शिंदे, अविनाश शेवाले साहब, आरसीएफ पुलिस स्टेशन के वरिष्ठ डेव्हलपमेंट प्लॅन वगैरे वेगळा भाग राहिला, पण आम्ही तुम भागोमध्ये धोती संबंधात की आम्ही नाही, बाकी आम्हाला माहिती नाही। शॉर्ट मध्ये सांगतो एकच, आपण सकाळपासून म्हणजे तुम्ही सकाळपासून उद्या मी किती वाजता आलो मला माहिती नाही, आणि आपण सर्व प्रयत्न केला की इथे सर्वे होऊ नये, आणि आपले जे मुद्दे आहेत ते आता तुम्हाला सर्वांना माहिती नाही, परंतु हे जे आमच्याबरोबर येणारी लोक आहेत त्यांना सर्व माहिती आहे। आणि संपूर्ण आपण वॉर्ड ऑफिसरशी पण बोललो, डीएमसीशी बोललो, खासदारांशी पण बोललो, ते सर्वजण आपल्याला हेच सांगतात की सर्वे झाला म्हणून काय लगेच तुमच्या बिल्डिंग तोडल्या असं होत नाही। सर्वेमध्ये जो काय हा रस्ता इथून भविष्यात त्यांनी जो आखला आहे, जो काही जाणार आहे असं मी म्हणणार नाही, त्यांनी आखून ठेवला कागदावर। त्या आखलेल्या रस्त्यावर किती घरं जातील किंवा किती झाडं जातील किंवा काय टॉयलेट असेल तर टॉयलेट जाईल किंवा कोणाची जमीन खाजगी असेल काय, त्याच्यासाठीचा हा सर्वे आहे आणि हा सर्वे करू द्या असं सर्वजण सांगतात। तर खासदारांनी पण मला तेच सांगितलं, प्रमोद आपण सरकारी काम आणू शकत नाही, सरकारी काम आज तुम्ही तो गेट ओपन केला ना, त्याला कंप्लीट रस्ता आहे बरोबर, 3 नंबर गेट इकडे बंद केला, हा गेट बंद केला, सगळं बंद केलं, आणि हाच रस्ता फ्रीवे का कनेक्शन बी बंद, हा पण पॉईंट आउट करू आपण। ते बघा, हे सगळं डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये जेव्हा
नोट केला समजा 20.5 नहीं हो सकता, दूसरा 20.5 की जगह अब ब्रिज नहीं हो सकता. ये 2 पॉइंट आपके सर्वे नोट केला आमच्या सर्वेमध्ये यांचे पॉईंट नोट केले सर. सगळ्यांचे सर आपल्या त्यांच्या वतीने आपल्या सगळ्यांचे BMCचं अजून आलं नाही कोण पुढे पण ते ज्यावेळेस तो विषय मांडला ना ते आहे यांचं हे काहीतरी नियोजन ब्रिज बनवायचं म्हणून असं कानावरती आहे आमच्या. आणि आत्ता आहे तर रस्ता रुंदीकरणाचं आहे म्हणून काही आवश्यकता नाही. आम्ही लोकप्रतिनिधींना घेऊन त्यांच्या इकडे गेलेलो होतो. 2 मीटिंग आमच्या त्यांच्यासोबत झालेल्या आहेत, कमिशनरसोबत झालेल्या आहेत, डेप्युटी कमिशनरसोबत. त्यावेळेला आमचं ठरलेलं होतं की लोकप्रतिनिधींनी सोबत त्यांनी घ्यायचं, लोकल आमच्या रहिवासीमधली लोकं असणार आणि जागेवरती जाऊन की खरोखर या रस्त्याची गरज आहे का, या ब्रिजची गरज आहे का, आणि असेल संभाव्य आहे का, तर मग काय करावं लागेल, कशा पद्धतीमध्ये करावं लागेल, त्याच्यामधून किती लोक निर्वासित होतील, त्यांच्याबद्दलचं काय आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी चर्चा झाल्यानंतर तिथून पुढे सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. तर हे आज अचानकमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा घेऊन आमच्या इकडं सर्वे करायला कुठलीही पूर्वसूचना देता आणि वारंवार अशीच येतात. लोकप्रतिनिधींचं कुठली यांना किंमत नाही आहे. 2दा अशा गोष्टी घडलेल्या आहेत आमच्यासोबत. मग आम्ही त्यांना विनंती केली की बाबा तुम्ही जोपर्यंत आपलं जे ठरलेलं आहे मीटिंगमध्ये, त्यावेळेला हे सगळे साहेब लोक पण होते वॉर्डमधले, आणि कमिशनरसुद्धा, डेप्युटी कमिशनरसुद्धा होते, आणि खासदार साहेब होते, आमचे लोकप्रतिनिधी होते काही. आणि त्यांच्यासह असं ठरलेलं असताना मग अचानक हे का असं करतात, ते कोणासाठी काम करतात. मग आता तुम्ही काय करणार जे ते सर्वे नाही आमचं केलं? त्यांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी कुठलीही जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नये. आम्हालाही सहकार्य करावं, आमचा विचार करावा. जसं आम्ही म्हटलेलं आहे की आमचा विरोध लोकप्रतिनिधींना घेऊन या, आपण संगनमताने जी गरज असेल, जसे लोकप्रतिनिधी म्हटले की याची खरोखर आवश्यकता आहे, ह्याच्यामुळे मोठा म्हणजे एकदम याचा ट्रॅफिकचा कुठला अडथळा होतो की कोंडी फुटणार असेल, तर त्यानंतर आपण सगळे चर्चा करून त्याच्यानंतर डिसिजन पुढील मार्ग रितसर होईल. त्यावेळेला यांना पोलीस प्रोटेक्शन वगैरेची काही आवश्यकता लागणार नाही. आज प्रमोद शिंदे साहेब पण आले होते. हो, आज प्रमोद शिंदे साहेब आमच्या फोन केला, आम्ही ते धावून आले आमच्यासाठी. आम्ही त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की अशा वेळेला आमच्या पाठीशी ते ठामपणे उभे राहिलेले आहेत, आमच्यासोबत आहेत. शाखा प्रमुख अविनाश शेवाळीसुद्धा असतील आमचे. तर ही लोकं आमच्या सह आहेत, सपोर्टमध्ये आहेत. एवढीच आम्ही सांगतो. डेव्हलपरसाठीच चाललं ना हे, असं लोक म्हणतात ना. आणि मी पण तेच म्हणतो की जर त्या भागामध्ये कुठल्या डोंगरे पार्कला तो रस्ता केला ना नवीन, तो नवीन रस्ता तिथे इथून एक रस्ता झालेला आहे, तो अजून चांगला बनवा. आणि तिथून तुम्ही ही वाहतूक जी होणार आहे वरच्या लोकांसाठी, आमच्या बांधवांसाठी, तिथून करा ना. इथे कशाला? आणि इथे तुम्ही बघा CG गडवानी रस्ता जो आहे मुख्य रस्त्यावर, त्या रस्त्याची परिस्थिती काय होईल जर इथे हा ब्रिज बनला, जर इथे हा रस्ता बनला. इथे पूर्ण वाहतूक कोंडी होणार आहे. आणि इथे पांजरापोल जंक्शनला एक आणिक पांजरापोल जवळ रस्ता आहे, पांजरापोल जंक्शनला एक आणिक पांजरापोल जवळ रस्ता आहे. इथे CG गडवानी रस्ता आहे. इथे पूर्ण चेंबूर नाक्याला सायन ट्रॉम्बे रस्ता आहे. पुन्हा जर जामाच्या पुढे तुम्ही बघितलं तर तो त्या रस्त्याचं काम अजून पूर्ण झालेलं नाही आहे, जो आपण पुढे प्रियदर्शनीला जोडणार आहोत. मग जे रस्ते आहे, जरा बोलतो थोड्या वेळाने, जर त्या रस्त्याची त्या ठिकाणी जे अपूर्ण राहिलेले रस्ते आहेत ते पहिलं पूर्ण करा. आणि इथे सर्वे कशाला करताय? हे दबावाखाली आहेत महानगरपालिकेच्या. वरून खूप मोठा प्रेशर दिसतोय. मला वाटतं कोणतरी मोठी व्यक्ती त्याच्या मागे असावी. असो, रस्ता किंवा ब्रिज हा झालाच पाहिजे, सुधारणा झालाच पाहिजेत. पण तर ह्यांचं पुनर्वसन कुठे करणार? तुम्ही HG केमिकलला करणार, तुम्ही व्हिडिओकॉनला करणार, त्यांचं पुनर्वसन काय तिकडे ललूबाई कंपाऊंडला करणार, माहूलला करणार. तिथे ऑलरेडी जी लोकं राहत आहेत ती नरकामध्ये राहत आहेत, अशा पद्धतीची भावना लोकांमध्ये आहे. तुम्ही हा जो डेव्हलपर जो आता मोठ्या बिल्डिंग बनवतोय, चांडक बनवतोय, तर तिथे जे प्रायव्हेट ज्या इमारती बांधल्या जाणार आहेत तिथे देणार का यांना घरं? मग ह्या सर्व गोष्टी आहेत, ते पण लोकांना विचारायला पाहिजे खरोखर तुम्हाला तिथे हवे आहेत का. लोकांचं म्हणणं इथेच आम्ही चांगल्या पद्धतीने राहतो, आम्हाला राहू द्या. माझं एवढंच म्हणणं आहे की बाबा महानगरपालिका त्यांनी संवेदनशीलता दाखवली, प्रशासनाने संवेदनशीलता दाखवली, आणि डेव्हलपर जर त्यांच्या मागे असतील तर त्यांनी पण ही संवेदनशीलता
दाखवावे, लोकांना त्रास देऊ लोकांना त्रास देऊ नये. आणि लोकांना साधारण 1 महिन्यापूर्वी इथल्या सर्व रहिवाशांनी आमचे सन्मान्य खासदार अनिल देसाई साहेब आणि माझ्याकडे एका निवेदनाद्वारे हा जो काय प्रस्तावित रस्ता आहे आणि प्रस्तावित जो काय पूल आहे तो या ठिकाणी होऊ नये याच्यासाठी आम्हाला विनंती केली होती. त्या दृष्टीने देसाई साहेबांनी पत्र दिलं होतं की याची फिजिबिलिटी चेक करा, खरोखर या रस्त्याची आवश्यकता आहे का, खरोखर या ब्रिजची आवश्यकता आहे का. कारण लोकांचं असं म्हणणं होतं की वर जे डेव्हलपमेंट होतं आहे त्या डेव्हलपमेंटमध्ये जे सेलेबल ज्या बिल्डिंग्स आहेत त्यांच्यासाठी हा रस्ता आणि ब्रिज करण्यासाठी म्हणून हा प्रस्ताव आहे आणि त्याच्यासाठी ते दावणीला बांधत आहेत. आम्ही आत्ता त्यांना पत्र दिलं होतं आणि त्यांना म्हणालो की हे सर्व चेक करा की खरोखर याची गरज आहे का. कारण मुंबईमध्ये खूप सारे DP रस्ते आहेत, त्या सगळीकडेच काही डेव्हलपमेंट होत नाही आहे. जिथे खरोखर आवश्यकता आहे, जिथे खरोखर वाहतूक कोंडी होते ती फोडण्यासाठी DP रस्ते जे आहेत जे सुचवले गेले आहेत 1991 आणि 2034च्या त्या रिझर्वेशनमध्ये ते केले जातात. मग इथे कशाला. परंतु आता आमचे 8 तारखेला एक मिटिंग झाली, त्याच्यामध्ये स्वतः DMCनी मान्य केलं की जे स्थानिक खासदार आहेत त्यांना घेऊन आपण इथे जॉईंटली या भागामध्ये चेक करू खरोखर ह्या रस्त्याची आवश्यकता आहे का, या ब्रिजची आवश्यकता आहे का. आणि असं ठरलेलं असताना आज अचानक पोलिसांचा फौजफाटा, मला आमचे अविनाश शेवाळे यांचा फोन आला आणि स्थानिक नागरिकांचा फोन आला की जवळजवळ 100 पोलीस या ठिकाणी आलेत. म्हणून मी इथे विचारपूस करायला आलो की नक्की काय चाललं आहे. तर अधिकारी म्हणतात की आम्हाला इथे सर्वे करू द्या. मी त्यांना हात जोडून तीच विनंती केली अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना पण की जसं मिटिंगमध्ये ठरलं आहे की या ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि DMC मॅडम आहेत त्यांची जॉईंट व्हिजिट होईल. आणि मी तर पुढे जाऊन सांगतो स्थानिक आमदारांना पण बोलवा पाहिजे, तर स्थानिक नगरसेवकांना पण बोलवा, सर्व लोकप्रतिनिधींना कळू दे लोकांच्या वेदना काय आहेत ते. इथे इथे तपासूया आपण आणि नंतर मग खरोखर जर त्या रस्त्याची आवश्यकता असेल, खरोखर त्या ब्रिजची आवश्यकता असेल ते पटवून द्या लोकांना. मग लोक पण का विरोध करतील, काय करणार. आणि पुन्हा शरदवाडीतील आमचे मित्रपरिवार आणि इकडचे रहिवासी आमच्याकडे आले की या ठिकाणी काहीतरी ब्रिज बनणार आहे, त्याच्यामुळे कारण त्याची माहिती आम्हाला पण नव्हती. तर संबंधित अधिकारी सुहास जाधव यांच्याकडे आम्ही गेलो, तिकडचे 4-5 लोक, आणि त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की हा ब्रिज बनण्याची शक्यता आहे. तर मी बोलो ब्रिज बनलाच पाहिजे का त्या ठिकाणी, कारण की या ठिकाणी हे 60-70 वर्षापूर्वीचे लोक राहतात आणि गुण्यागोविंद राहतात. चांगल्या प्रकारे त्यांचं घर आहे, बाजूला शाळा आहे, हॉस्पिटल आहे, सर्व फॅसिलिटी तिथे उपलब्ध आहे. नंतर आम्हाला कळलं की त्या ठिकाणी पुन्हा एकदा या शरदवाडी रहिवाशांवर प्रेशर टाकून त्या ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी येतात आणि आमच्यातलेच काही लोक इकडे राहणारे त्यांना मिळालेले आहेत, पण ते आता कोण आहे ते मी नाव सांगत नाही. नंतर आमचे खासदार अनिल भाऊ देसाई यांनी एक विनंती पत्र महानगरपालिकेच्या वॉर्ड ऑफिसरला आणि DMCला दिलं की शरदवाडी डॉक्टर CG रोडपासून ते वरती पाण्याची टाकी आहे, डिझर्व्ह बिल्डर त्या ठिकाणी ते त्यांचं ते प्रकल्प चालू आहे, तिथपासून इथपर्यंत एक ओव्हरब्रिज येतो आहे, तो असणं गरजेचं आहे का. या नागरिकांना नाहक त्रास दिला जातो आहे असं त्यांनी हे केलं, पत्र दिलं होतं. आणि 8 तारखेला जुलैला DMCकडे दोन्ही वॉर्ड ऑफिसर आणि आम्ही सर्व इकडचे सर्व रहिवासी आले होते त्या ठिकाणी, मोजके 7-8 लोक. त्या ठिकाणी असं ठरलं की गरज नाही आहे, तरी पण आम्ही खासदार अनिलभाऊ देसाई, इकडचे रहिवासी आणि महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी यांची एक जॉईंट मीटिंग घेऊन या ठिकाणी एक आपण बघूया की खरंच ब्रिजची गरज आहे का, रस्त्याची वाढवण्याची गरज आहे का. पण आज महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी फौजफाटा घेऊन आले पोलिसांचा. पोलीस बांधव आहेत आमचे, महानगरपालिकेचे अधिकारी पण आमचे चांगले सहकारी आहेत, कारण की महानगरपालिकेच्या मदतीनेच आम्ही जनतेची कामं करत असतो. पण आज जे एकूण एक जे सर्वे करायचं झालं त्याच्यामुळे वातावरण इकडचं चिघळ आहे आणि इकडचे सर्व आमच्या माता भगिनी आणि बांधव आमच्या शरदवाडीचे रागामध्ये रोषामध्ये इथे जमा झाले आणि सर्वेला त्यांनी विरोध केला होता. पण आमचे खासदार अनिलभाऊ देसाई यांनी सांगितलं की आपल्याला सर्व माहिती पाहिजे असेल तर जरा सर्वे करायला लागला. आणि DMC मॅडम आहेत तिकडच्या, त्यांचा पण आमचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे यांना फोन आला आणि त्यांनी सांगितलं सर्वे करून द्या, सर्वेमध्ये अडथळा आणू नका. आणि ह्या ठिकाणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय पाटील साहेब देखील या ठिकाणी सर्व त्यांनी देखील विनंती केली की या ठिकाणी सर्वे करू द्या, पुढचं वेगळं आहे. पण आम्ही या ठिकाणी स्थानिक जनतेला एवढं सांगतो, काही जरी झालं त्यांच्या सत्ता त्यांची आहे, तर रस्ता बनेल, ब्रिज बनेल, आम्हाला काय त्यातलं माहिती नाही, पण आम्ही पूर्णपणे पाठिंबा शरदवाडी
रहिवासी संघ, इकडचे नागरिक आहेत, त्यांच्या मागे आम्ही त्यांच्या प्रत्येक लढ्यामध्ये खंबीरपणे उभे राहू, एवढंच या प्रसंगी सांगतो. धन्यवाद. आपण देखील आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे संपूर्ण माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी. जय महाराष्ट्र.